चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले। अगदी उपवास स्पेशल आहे। भरपूर असे पदार्थ आहेत, कमी साहित्यामध्ये घरच्या घरी अगदी मस्त चटपटीत उपवासासाठी काय काय बनवता येते ते पाहूया। ह्या ठिकाणी मी एक साबुदाणा घेतलेला आहे। 1 वाटी साबुदाणा आपण गॅसवरती आता कढई ठेवलेली आणि आपण ते थोडंसं गरम करून घेतलेला आहे आणि ते थंड झालं की आपल्याला मिक्सरला बारीक त्याचं पीठ करून घ्यायचं आहे। पीठ करून झालं की एका टोपल्यामध्ये आपण ते टाकून दिलेलं आहे आणि मॅश केला। एक आपण आलू टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि शेंदीलोण टाकलेलं आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि मस्त मळून घेऊन एक 10 मिनिटाकरता झाकून ठेवायचं आणि त्याचे आपल्याला टिक्क्या बनवायच्या आहेत। वडे तर आपण नेहमीच बनवतो, पण आज एक नवीन पद्धतीचं आपण ह्या ठिकाणी वडे केलेले आहेत। त्या चकत्या करून आपण ह्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि गॅसवरती कढई ठेवायचे। तेल गरम झालं की कडकडीत आपल्याला तळून घ्यायचं आहे। अगदी गॅस मीडियम ठेवून आपण हे तळून घेतलेलं आहे। अगदी मस्त क्रिस्पी वड्यापेक्षाही भन्नाट ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। झटपट आहे, साबुदाणा भिजू घालायची सुद्धा गरज नाही। ह्या ठिकाणी आपण दुसरी रेसिपीला सुरुवात केलेली आहे। 2 वाट्या साबुदाणा आपण 5 ते 7 तासासाठी भिजत घातलेला आहे आणि 1 इंच इतकं पाणी वरती ठेवून छान साबुदाणा भिजून घेतलेला आहे आणि आलू जे आहे ते आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेला आहे, छान उकळून घेतलेला आहे। अगदी मस्त झटपट त्याची साल काढून असं मॅश करून घ्यायचं आहे। अगदी अलगदपणे आपण केलेलं आहे। छान उकडले की खूप लवकर मॅश होतात आणि साबुदाणा मस्त भिजलेला आहे आणि साबुदाणा आपल्याला अगदी थोडासा आपण घेतलेला आहे। आपल्या भरपूर असे पदार्थ बनवायचे आहे, आपण त्यातला थोडासा साबुदाणा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, हिरवी मिरची ठेचा टाकून घ्यायचं आहे, शेंदीलोण टाकून घेतलेलं आहे, जिरे टाकून घेतलेले आहेत, थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। आपल्या क्वांटिटीनुसार आपण बाकीचे पदार्थ जे आहेत ते कमी जास्त करू शकतो। अगदी क्वांटिटीनुसार आपण ह्या ठिकाणी आलू साबुदाणा पाहून आपण ह्या ठिकाणी तिखट मीठ आपल्याला टाकता येते। उपवासासाठी बनवत असेल तर शेंदीलोण टाका, एरवी बनवत असेल तर मीठ टाकलं तरी चालते। अगदी छान आपण मळून घेतलेला आहे, साबुदाणा छान मिक्स झालेला आहे, त्याचे आपल्याला वडे बनवायचे आहे। अगदी अशा पद्धतीने वडे जर बनवला तर मस्त क्रिस्पी आणि आतून मस्त नरम असे हे वडे बनतात, बिलकुल तेलात हे फुटत नाही। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी चमचमीत आपण उपवास स्पेशल असे भरपूर असे पदार्थ ह्या ठिकाणी बनवलेले आहेत। थोडीशी फास्ट झालेला असेल तरी पण तुम्हाला समजेल, अगदी खूप सारे व्हिडिओ असल्यामुळं आपण थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे। ह्या ठिकाणी तेल छान कडकडीत गरम झालं की आपण थोडासा गॅस आता मीडियम करून आपण हे वडे तळून घेणार आहोत। अगदी जेव्हा आपण वडे टाकतो तेव्हा थोडंसं ते गॅस मीडियम करायचं, नाहीतर वडे हे फुटण्याची शक्यता असते। अगदी मीडियम गॅस करून आपण आता ह्या ठिकाणी वडे तळून घेणार आहोत। वरतून क्रिस्पी झाले की कलर चेंज झाला की आपल्याला वडे हे बाहेर काढून घ्यायचे। अगदी सोप्या पद्धतीने आपण सर्व उपवासाचे पदार्थ दाखवलेले आहेत, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अगदी नवरात्रामध्ये सुद्धा ह्या पदार्थाचा तुम्हाला उपयोग होईल। पाहू शकता अगदी मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण ह्या पद्धतीने वडे सर्व तळून घेत आहोत। अगदी पाहताच मला लक्षात येतं अगदी छान गोल्डन कलर आलेला आहे। या पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचं। वडे तळून झालेले आहेत सर्व वडे, आता आपण ह्या पद्धतीने तळून घेतलेले आहेत। आषाढ आहे, आषाढ स्पेशल आपण ह्या ठिकाणी उपवासाचे पदार्थ दाखवलेत। पुढे श्रावण महिना पण येतो, भरपूर असे उपवास असतात। सणवार चालू झाले की उपवास सुरुवात होतात आणि उपवासामध्ये आपल्याला काय खायचं प्रश्न पडतो, त्यामुळे आपण भरपूर असे पदार्थ ह्या ठिकाणी बनवले आहेत। वडे आपले चटपटीत बनवून तयार झालेले आहेत। तुम्हाला हे वडे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। चला तर पुढची रेसिपी सुरुवात करूया। ह्या ठिकाणी आपण आलू घेतलेला आहे, त्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला खिसून घ्यायचं आहे। आलू चिप्स तर आपण नेहमीच वाळवणीचे खातो, पण अगदी इन्स्टंट जेव्हा पॉकेटचे चिप्स खातो त्याच पद्धतीचे चिप्स आपण एक 10 मिनिटामध्ये मस्त चटपटीत गरमागरम आपल्याला खाण्यासाठी उपवासासाठी तयार करत आहोत। ह्या ठिकाणी मी एकच आलू घेतला आहे, एकाच आलूपासून अगदी इतके चिप्स बनवून तयार झालेत, जसं की एका पॉकेटमध्ये जितके चिप्स असतात त्यापेक्षाही जास्त एकाच आलूपासून आपण घरच्या घरी कमी वेळामध्ये आपण हे चिप्स बनवू शकतो। अगदी चटपटीत असं खिसून घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून 1 चमचा मिठाचं पाणी तेलामध्ये टाकलेलं आहे आणि गॅस मीडियम ठेवून आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी तळून घेतले। अगदी क्रिस्पी क्रंची आपले हे आलू चिप्स बनवून तयार झालेले आहेत। तुम्हाला हे चिप्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। चला तर पुढच्या रेसिपीकडे। ह्या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे, भिजत घातलेला साबुदाणा घेतलेला आहे, 1 बाउल आणि 1 बाउल आपण ह्या ठिकाणी मॅश केला आलू घेतलेला आहे। परातीमध्ये आता आपण जो साबुदाणा घेतलेला आहे भिजलेला ते टाकून द्यायचे। ते टाकल्यानंतर जो आलू आपण मॅश करून घेतलेला आहे तो आलू आपण ह्या ठिकाणी टाकून देणार आहोत। अगदी कमी वेळामध्ये इन्स्टंट अशा ह्या रेसिपी आहेत। साबुदाणा जो भिजवून घालतो आपण नेहमीच उपवासासाठी भिजत घालतो त्याच पदार्थापासून आपल्याला अनेक असे पदार्थ बनवता येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला चव पण घेता येते। ह्या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालते। 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत, शेंदीलोण टाकून घेतलेलं आहे। ह्या ठिकाणी मी हिरवी मिरचीपेक्षा लाल तिखट टाकलेला आहे, रंग छान येईल त्यामुळे ह्या ठिकाणी मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे।
ठिकाणी मॅशरच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जे की प्रेस करून केल्यामुळे छान एकजीव होईल आणि मस्त गोळा तयार होईल. आणि जेव्हा आपण जो पदार्थ बनवत आहोत तो पदार्थ बनवण्यासाठी अगदी सोपा जाईल, त्यासाठी आपण ही प्रोसेस करायची आहे. अगदी छान मिक्स झालं की नंतर जास्त आपण ह्या ठिकाणी जर आलू वापरला तर अगदी मस्त होऊन जाईल. थोडासा आलू कमी असल्यामुळं मी थोडंसं प्रेस करून करत आहे. साबुदाणा हा जास्तीचा घेतला आहे थोडासा. कमी मेहनतीमध्ये, कमी तेलामध्ये, अगदी कमी वेळामध्ये आपण हा पदार्थ बनवू शकतो आणि पोटभरीचा आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमी तर आपण वडे हे बनवतोच, पण वड्यापेक्षाही वेगळा आणि पोट भरतं. एक जरी खाल्लं तरी बस होऊन जाईल, इतकं मस्त उपवासासाठी पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर आपण हाताने हे प्रेस करून मग घेतलेला आहे. आता छान आपला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपण जे पदार्थ बनवत आहोत तो अगदी आपल्या तव्यावरतीच बनवायचा आहे. आपल्याला दुसरं कशावर नाही, कापड वगैरे रुमाल काहीच घ्यायचा नाही. डायरेक्ट आपण हा तव्यावर बनवणार आहोत. अगदी 2 जरी लावलं, 2 तवे घेऊन किंवा एक तव्यामध्ये आणि कढई जरी लावलं तरी बस होऊन जाईल. अगदी ह्या पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे. थापून पूर्ण अगदी पातळ, जितकं हवं तितकं आपण पातळ बनवू शकतो. हातानं प्रेस करत करत आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आणि अगदी जितकं आपल्याला पाहिजे तितकं पातळ आपण ह्या ठिकाणी बनवून घेणार आहोत. आणि मधोमध आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे, जे की तेल टाकण्यासाठी अगदी 0 ऑइलमध्ये आपल्याला हे बनवायचं आहे. अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि त्यावर आपला गॅस मिडियम ठेवून आपण हे ठेवून घेणार आहोत. पाहू शकता अगदी मस्त आपण मोठं थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. नेहमी तर आपण खाली पॉलिथिनवर आणि रुमालावर बनवतोच, पण आज आपण तव्यावरती बनवलेला आहे. अगदी मोठा असं एक जरी खाल्ला तर उपवासासाठी बस होऊन जाईल. दुसरं आपल्याला खायची काहीच गरज पडणार नाही. इतकं छान आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे. आता आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती ठेवायचं, त्या अगोदर आपण एक छिद्र पाडून घेतलेलं आहे. असं पाडून घेतलं की आपल्याला थोडंसं तेल टाकता येतं, जे की चिकटणार पण नाही आणि छान शिजलं जाईल. ह्या ठिकाणी गॅस मिडियम ठेवलेला आहे. गॅस अगदी 5 मिनिटाकरता मिडियम ठेवायचं आहे. थोडंसं आता आपण ह्या ठिकाणी तेल टाकून घेणार आहोत. तेल थोडंसं आपण ह्या ठिकाणी टाकले आणि साईडनं थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे. अगदी मस्त क्रंची पण आपण येईल आणि छान भाजलं जाईल. जितकं आपल्याला गव्हाळ्या रंगात भाजून घ्यायचं तितकं आपण गॅस मिडियम ठेवून भाजून घेऊ शकतो. अगदी जास्तच कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडं जास्त वेळ गॅस जर चालू ठेवला तर अगदी नरम पराठेसारखे आपले हे बनवून तयार होतील, लुसलुशीत खाण्यासाठी अगदी नरम. 1-2 मिनिटाकरता आपण झाकण ठेवून घेणार आहोत, ज्याने आपला जो साबुदाणा शिजला जाईल आणि मस्त आपलं हे थालीपीठ पाहू शकता अगदी कुरकुरीत तयार झालं. मी जास्तीचा गॅस चालू ठेवलेला आहे अगदी कुरकुरीत होण्यासाठी. तुम्हाला जर कमी हवा असेल तर थोडासा गॅस तुम्ही कमी ठेवा. अगदी छान मस्त भाजलेला आहे. अगदी पाहू शकता अगदी छान भाजून घेतलेला आहे. तर गॅस बंद करायचं आहे आणि थालीपीठ जे बनवून घेतलं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. दह्यासोबत खाण्यासाठी आपलं तवा थालीपीठ तयार झालेलं आहे. तुम्हाला हे थालीपीठ कसं वाटलं नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता व्यवस्थित आपले थालीपीठ बनवून झालेलं आहे, खाण्यासाठी तयार आहे. चला तर आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. ह्या ठिकाणी आलू घेतलेला आहे, त्यावरची आपण साल काढून घेतलेली आणि कट करून घ्यायचं. कच्चाच आलू घेतलेला आहे आणि कट करून घ्यायचं आहे. अगदी लहान मोठ्या आकारामध्ये कुठल्याही आकारात तुम्ही कट करून घेऊ शकतो. अगदी मी ह्या आकारात कट करून घेतलेला आहे. पाण्यात ठेवून घ्यायचं आहे, जे की लाल पडणार नाही. टोमॅटो कट करून घ्यायचा. टोमॅटो तुम्ही जर उपवासाला खात असाल तरच घ्यायचे. या ठिकाणी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. शेंगदाणे घेतलेले तेलात टाकून आपण 2 चमचे तेल टाकून शेंगदाणे मस्त तळून घेतलेले आहेत. त्याच तेलामध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. जो टोमॅटो कट करून घेतलेला आहे, आलू कट करून घेतला, तो सर्व टाकून द्यायचं आहे आणि मस्त आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. अगदी नेहमीसारखीच खिचडी आहे, पण अगदी चटपटीत कमी वेळामध्ये. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. असं शेंगदाणे तळून घेतले तर मस्त क्रंची होतात आणि खाते वेळेस आपली ही जी साबुदाणा खिचडी खूप मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. कुठल्याही उपवासाला, सणासुदीला जेव्हा उपवास असतो तेव्हा आपण अशी खिचडी करून खाऊ शकतो. चला तर दुसऱ्या रेसिपीकडं. ह्या ठिकाणी मी आलू घेतले, त्यावरची साल काढून साईडला ठेवायचे. उकडलेले आलू घेतलेले आहेत. साबुदाणा कच्चा घेतलेला आहे, थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि तो साबुदाणा जो आहे मिक्सरला काढून घ्यायचा आहे. मिक्सरला काढून घेतलेला साबुदाणा जो आपण आलू घेतले थोडासा मॅश करून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये कोथिंबीर, जिरे, शेंदीलोण आणि आपण ह्या ठिकाणी लाल तिखट वापरलेला, हिरवी मिरची टाकले तरी चालते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून त्याचे आपल्याला छोटे छोटे आता मस्त आपण मंचुरियन टाईप बॉल बनवून घेणार आहोत. अगदी नेहमीपेक्षा वेगळा आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमी तर आपण तोच पदार्थ खातो. ह्या ठिकाणी थोडंसं मी बकरीचं पीठ टाकलेलं आहे, जे की बाइडिंग येण्यासाठी थोडंसं बकरीचं पीठ टाकून घ्यायचं. नाही टाकलं तरी चालते, पण अगदी क्रंची होण्यासाठी आपण थोडंसं बकरीचं पीठ टाकलेलं आहे. मस्त आपण असे बॉल बनवून घेतलेले आहेत आणि आपला गॅस मिडियम ठेवून तेल गरम करून कडकडीत तेल गरम करायचं सुरुवातीला. नंतर गॅस मिडियम करून आपण छान तळून घेणार आहोत. अगदी गोल्डन कलर ही पण तळून घेतात. अगदी वरून क्रंची आणि मधून नरम असे आपले हे बॉल तयार झालेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.